केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आपल्या सोबत आहेत आणि अर्थातच खरं तर त्यांची मोठी भूमिका आहे केंद्र सरकारमध्ये आणि एकूण राष्ट्राच्या या जडणघडणीमध्ये. अर्थात आपलं राष्ट्र महाराष्ट्राकडे कसं बघतंय हे थोडंसं आपल्याला त्यांच्याकडनं समजून घ्यायचं आहे, कारण आम्हाला महाराष्ट्रात असताना राष्ट्राकडनं पण खूप अपेक्षा आहेत आणि अर्थातच राष्ट्राची दृष्टी महाराष्ट्राकडे काय आहे हे तुमच्याकडनं आम्हाला समजून घ्यायचं आहे आणि त्या दृष्टिकोनातून अनेक प्रश्न आहेत. खूप मान्यवर वेगवेगळ्या क्षेत्रातले आपल्यासोबत आलेले आहेत आणि या मान्यवरांना सुद्धा काही प्रश्न आहेत, पण तत्पूर्वी तुम्हाला मुळात हाच प्रश्न आहे. पहिला प्रश्न नितीनजी मला विचारायचा वाटतो की सेनापती बापटांनी लिहिलं होतं की महाराष्ट्र मेला तर राष्ट्र मेले, मराठ्याविना राष्ट्र गाडा न चाले, खरा वीर वैरी पराधीनतेचा, महाराष्ट्र आधार या भारताचा. तर आता तुम्ही दिल्लीमध्ये जेव्हा तुमच्याबद्दल बोललं जातं की जे 2-3 कार्यक्षम मंत्री आहेत त्याचं तुमचं नाव प्राधान्याने घेतलं जातं आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुद्धा तशा पद्धतीने उल्लेख केला होता, तर तुम्ही तिथून महाराष्ट्राकडे कसे बघता? मी मराठी आहे आणि मराठी संस्कृतीवर, इतिहासावर आणि मराठी विरासतीवर माझं प्रेम आहे. छत्रपती शिवाजी महाराज आमचं दैवत आहे आणि मी तुम्हाला सांगतो की मराठी संस्कृती आणि मराठी माणूस किती मोठा आहे हे महाराष्ट्रात राहून समजत नाही, तर महाराष्ट्राच्या बाहेर गेल्यानंतरच ते समजतं. त्यामुळे महाराष्ट्र, मुंबई हे माझं घर आहे आणि केंद्रामध्ये मी महाराष्ट्राचा राजदूत आहे अशी माझी समजूत आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील मध्ये पुण्याचे काही प्रश्न असतील किंवा महाराष्ट्राचे दिल्लीतले प्रश्न असतील ते सर्व सोडवण्याकरता मी नेहमीच त्यात भाग घेतो, मदत करण्याचा प्रयत्न करतो आणि त्यामुळे राष्ट्रीय स्तरावर ज्या काही धोरणं आहेत त्याचा उपयोग करून महाराष्ट्राचा विकास कसा होईल अशा अनेक योजना मी माझ्या काही डिपार्टमेंटच्या आहेत, काही नाही आहेत, पण मी त्या तयार केल्या आणि मी सातत्याने महाराष्ट्राचा विकास कसा व्हावा आणि त्यात केंद्र सरकारचं कसं भरीव योगदान मिळावं याचा सातत्याने प्रयत्न करत असतो. हे मूळ मुद्दा असा आहे की ज्या वेळेला महाराष्ट्राची म्हणजे गेल्या 15 वर्षांची जडणघडण अलीकडच्या काळातली बघितली तर बऱ्याचदा असं दिसतं की मुंबईसारखं शहर आहे, इतकं महत्त्वाचं शहर, आपण त्याला आर्थिक राजधानी वगैरे म्हणतो देशाची, पण इथे येताना असं वाटत नाही. मुंबईमधनं आपण ज्यावेळेला फिरतो आणि ज्या पद्धतीची ट्रॅफिक कंजेशन्स आहेत, ज्या पद्धतीनं बेसुमार लोकसंख्या वाढते या सगळ्या MMRDA रिजनची, ह्याच्यात बरीचशी भूमिका केंद्र सरकार बजावू शकतं आणि कदाचित त्या काही योजना तुमच्या मनात असतील येणाऱ्या काळासाठी. मुंबईच्या संदर्भामध्ये मी माझं डिपार्टमेंट आणि केंद्र सरकारतर्फे काय करण्याचा प्रयत्न सुरू आहे काही कल्पना मी आपल्याला देतो. मी जेव्हा महाराष्ट्रामध्ये मंत्री होतो तेव्हा 4 एक्सप्रेस हायवे करायचं मी प्रयत्न करत होतो, घोषित केलं होतं. एक मुंबई पुणे, एक मुंबई गोवा, एक मुंबई अहमदाबाद आणि मुंबई नागपूर, आणि मुंबई पुण्यासारखेच एक्सप्रेस हायवे करायचे. पण आमचं सरकार पुढे गेलं, त्यामुळे आता मी पहिल्यांदा महाराष्ट्र दृष्टीने करणार आहे, म्हणजे डिसेंबरच्या पूर्वी अहमदाबाद ते बडोदा आमचा हायवे तयार झाला आहे आणि आता बडोदा ते मुंबई या एक्सप्रेस हायवेचं टेंडर डिसेंबरच्या आत जाहीर करून पुढल्या नवीन वर्षात या एक्सप्रेस हायवेचं काम आम्ही सुरू करण्याचा निर्णय घेतलेला आहे. साधारण 20 ते 22,000 कोटी रुपयाचा हा रोड आहे आणि हा निश्चितपणे मुंबई अहमदाबाद हा रस्ता त्यातून चांगला होईल. दुसरा विषय जो आहे तो मुंबई गोवा. हे दुर्भाग्य की या रोडवर एवढे ॲक्सिडेंट होतात आणि मी सातत्याने दुःखी आहे, कारण माझा प्रायोरिटीने प्रयत्न सुरू आहे. यातल्या 15 पुलांचं काम आम्ही ऑलरेडी सुरू केलेलं आहे आणि आता मुंबईपासून गोव्यापर्यंत पूर्ण सिमेंट कॉन्क्रीट 4 लेन रोड, हा एक्सप्रेस हायवे ॲक्सेस कंट्रोल नाही आहे, कारण एक्झिस्टिंग हायवेलाच करतो आणि नवीन हायवे करण्यामध्ये अनेक अडचणी आहे. त्यामुळे 4 लेन कॉन्क्रीट रोडचं काम आम्ही आतापर्यंत 50% आमचं लँड ॲक्विजिशन झालेलं आहे, महाराष्ट्र सरकार करत आहे आणि डिसेंबरच्या पूर्वी या सिमेंट रोडचे सर्व पॅकेजेस जाहीर करून पुढील 2 वर्षात मुंबई गोवा हायवे हा 4 लेन पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे. तिसरा जो आहे तो मुंबई नागपूर, आणि हा मराठवाडा विदर्भाला वरदान ठरणार आहे आणि मुख्यमंत्र्यांचंही पण यात इंटरेस्ट आहे आणि या संदर्भात महाराष्ट्र सरकारने एक इनिशिएटिव्ह घेऊन याची अलाइनमेंट निश्चित केली आहे आणि आज काहीतरी मुख्य सचिवांकडे त्याचं प्रेझेंटेशन झालं आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मला सांगितलं त्यांनी अलाइनमेंट फायनल केलेली आहे
मी त्यांना सुचवलं की या हायवेमध्ये एक डहाणूला आम्ही पोर्ट तयार करतो आहे वाधवान, आणि इथे 20 मीटर ड्राफ्ट आहे. तर नाशिकच्या पुढे ठाण्याच्या मधून एक डहाणूपर्यंत हायवे चांगला होईल. दुसरा एक हायवे तिकडनं आम्ही JNPTला कसं जोडता येईल, आणि या हायवेवरून पुण्याला कसं जोडता येईल एक्सप्रेस हायवेला, आणि एक मुंबईत येईल. म्हणजे नागपूरवरून डायरेक्ट डहाणू, JNPT, मुंबई आणि पुणे हे एक्सप्रेस हायवेने कसं जाता येईल ॲक्सिस कंट्रोल, असं प्लॅनिंग करायचं आहे. याची किंमत 24 ते 25,000 करोड आहे. महाराष्ट्र सरकारने अलाइनमेंट पक्की केल्यानंतर हा सगळा खर्च महाराष्ट्र सरकारला करणं आज अडचणीचं आहे. तर मी त्यांना सांगितलं की तुम्ही या रोडच्या बाजूला काही लँड जर असेल, सरकारी लँड, तर ती आम्हाला द्या, आणि आपण या ठिकाणी बायपास करत असताना एज्युकेशन हब, ट्रान्सपोर्ट हब आणि मेडिकल हब तयार करू. आणि हे जे गोडाऊन्स शहराच्या आतमध्ये, ठाण्यामध्ये, कल्याणमध्ये फारच घाण दिसतं, ते सगळे गावाच्या बाहेर प्री कुलिंग प्लॅन, कोल्ड स्टोरेज, ट्रान्सपोर्ट हब सगळे तयार करू. तिथे ट्रकचे वर्कशॉप राहतील, पेट्रोल पंप राहतील, ट्रान्सपोर्टचे ऑफिसेस राहतील, आणि त्याचबरोबर रोड साईड ॲम्युनिटीज आम्ही 1200 तयार करतो आहे. 35 एकर 50 एकरमध्ये, ज्याच्यामध्ये हेलिपॅड राहील. आणि पहिले 60 प्रोजेक्टचं आता टेंडर निघत आहे, डिसेंबरच्या आधीच निघेल. आणि त्या ठिकाणी तुम्हाला रेस्टॉरंट्स, हॉटेल्स, मोटेल्स, पार्किंग प्लेसेस, गार्डन, नंतर तिथे सोलर एनर्जी आणि चांगले रेस्टॉरंट ठेवणार आहे तिथे. त्यामध्ये थालीपीठापासून मिसळ मिळाली पाहिजे त्याच्यात, म्हणजे महाराष्ट्रातले पदार्थ मिळाले पाहिजे. आणि तुम्ही आता नागपूरचं जे सावजी मटण आहे त्याचंही ब्रँडिंग करायला मी मध्ये आठवण काढलेली आहे. त्यामुळे ते देखील ठेवू, आणि त्याच्यातून आपल्या इथल्या मुलांना रोजगार मिळेल. तर ते त्याच्यामध्ये ते पण आम्ही या रोडच्या बाजूला करू. आणि राज्य सरकारने जेवढे पैसे दिले तेवढे नाही तर आम्ही टाकू. आणि नागपूर मुंबई एक्सप्रेस हायवे पण आम्ही करणार आहे. ही 4 एक्सप्रेस हायवे जी आहे ही महाराष्ट्राकरता उपयोगाची आहे. दुसरं आम्ही ठरवलं आहे की देहूपासून तर पंढरपूरपर्यंत आणि आळंदीपासून पंढरपूरपर्यंत हे दोन्ही पण 4 लेन सिमेंट कॉन्क्रीट रोड पालखी मार्ग करणार आहे. आणि या दोन्ही रस्त्याच्या बाजूला आपली जेव्हा ती विशेषतः आषाढीच्या वेळी जेव्हा आपले लोक सगळे पंढरीची वारी निघते तेव्हा त्यांच्या झोपण्याचं जे स्थान आहे तिथे मी काही स्पॉट त्या कन्सल्टन्सीला शोधायला सांगितले आहे. आणि तिथे आपले वारकरी झोपू शकतील, राहू शकतील. सध्या तर ते शेतामध्ये झोपतात आणि तिथे काहीच व्यवस्था तसे 4 ठिकाणी करायचा विचार आहे आणि त्याचा DPR सुरू आहे आणि महाराष्ट्र सरकारला सोपवलं आहे. आणि मी तुम्हाला एवढं सांगतो, आता अजूनही पुष्कळ रस्ते आहेत, अजून तो कोकणाचा सागरी मार्ग मात्र त्यात टाकलेला नाही आहे. कारण त्याच्यामध्ये मी जेव्हा मंत्री होतो तेव्हा 19 पूल बांधले आहेत. त्यातला एक रेवस करंदा राहिलेला आहे आणि नंतर ते काही काम झालेलं नाही. तर मी ते पूर्ण सागरी मार्गाला राष्ट्रीय महामार्ग आता पुढच्या स्टेपमध्ये करीन. आणि या 5 वर्षात माझं टार्गेट असं आहे की 1.5 लाख करोड रुपयाचे रस्ते मी 5 वर्षात महाराष्ट्रात बांधून पूर्ण करीन. आणि हे सगळे रस्ते सिमेंट कॉन्क्रीटचे राहतात. अच्छा, पण एवढे पैसे आहेत का सरकारकडे? म्हणजे आता सगळं मंदीचं कारण म्हटलं जातं आणि तुम्ही एवढे पैसे तुम्ही कुठून आणणार? नाराज नका हो, पण महाराष्ट्रातला कोणी पत्रकार आणि देशातला पत्रकार मला उलटा प्रश्न विचारू शकत नाही. मी जे बोलतो ते 101% होतं आणि नाही झालं तर माझी ब्रेकिंग न्यूज लावून द्याल. 5 वर्षानंतर आज रेकॉर्ड करून घ्या आणि 5 वर्षानंतर जर 1.5 लाख कोटी नाही झाले तर तुम्ही म्हणाल ते हरून जाईल. पैशाची माझ्याजवळ कमी नाही, काम करण्याची कमी आहे. माझ्याकडे एवढे पैसे आहे, मी तुम्हाला माहिती, मी जेव्हा महाराष्ट्रात मंत्री होतो 10 कोटी रुपये मी सरकारकडनं घेतले. त्यावेळी मला लोक हाच प्रश्न विचारायचे. 4,000 कोटी मी कॅपिटल मार्केट म्हणून जनतेकडनं उभे केले आणि 8,000 कोटी रुपयाचे काम 2.5 वर्षात केले. 3600 कोटीचा मुंबई पुणे हायवे जो टेंडर रिजेक्ट करून 1600 कोटीत झाला. 1800 कोटीचे फ्लायओव्हर 1000 कोटीत झाले आणि वरळी बांद्रा सिलिंग प्रोजेक्ट अर्धा मी पूर्ण केला, काम सुरू केलं 420 कोटीत. दुर्दैवाने नंतर आमचं सरकार आलं तो 1600 कोटीत गेला. पण मी सांगितलं तेवढी कामं पूर्ण झाली. ही 101% रस्त्याची कामं पूर्ण होतील. आणि याच्याशिवाय एक कठीण प्रोजेक्ट आहे, त्याच्यावर माझी कमिटमेंट नाही आहे, पण माझी इच्छा आहे, माझं स्वप्न आहे. हा मुंबईतला समुद्र मी पाहतो इतका घाण आहे. मुंबईचा जे घाण पाणी जातं यातलं पहिलं काम मी केलं की JNPT आणि BPTला सांगितलं की तुमचं पूर्ण पाणी, मी BPTच्या चेअरमनला विचारलं की तुमचं पाणी समुद्रात सोडतं? नाही सर म्हणे, आम्ही समुद्रात नाही सोडत. कुठे जातं?
आम्ही मुंबई म्युन्सिपल ट्रस्टच्या ड्रेनेजमध्ये सोडता, कार्पोरेशनच्या ड्रेनेजला सोडतो. हे ड्रेनेज कुठे जातं? कॉर्पोरेशनला जातं. मला मूर्ख बनवता का तुम्ही? तुमचा एक थेंब नाही गेला पाहिजे म्हणलं. आता आम्ही 25 MLDचा एक प्लॅन्ट, रिसायकलिंगचा, BPTलाही टाकतो, एक JNPT टाकतो. एकही पाण्याचा खराब थेंब पाण्यात गेला नाही. माझी तुमच्या वतीने मुंबईच्या जनतेला आणि पत्रकारांना आव्हान आहे की मुंबईचा समुद्र असा स्वच्छ झाला पाहिजे की जसं अंदमान निकोबारमध्ये समुद्रात तळ दिसतं, असा समुद्र मुंबईचा सुंदर होण्याकरता आपण सगळ्यांनी मिळून प्रयत्न केला पाहिजे. आणि त्याकरता मी माझ्याकडनं जे शक्य होईल ते प्रयत्न करणार आहे. मुंबईमध्ये समुद्र 3 बाजूनी आहे आणि एक तुम्हाला अप्रिय वाटणारा असेल कदाचित किंवा त्याचा गैरअर्थ काढू नका आणि मी घाबरत पण नाही बोलायला, पण माझं म्हणणं नीट समजून घ्या. मुंबईमध्ये इन्फ्रास्ट्रक्चरल फॅसिलिटी देण्याकरता मर्यादा आहेत. हा रिलिजियस लिंग्विस्टिक प्रश्न नाही आहे. त्यामुळे मी असं सुचवणार आहे की मुंबईमध्ये मी ऑलरेडी सुचवलं आहे पेट्रोलियम मिनिस्टरला, आमचं बोलणं झालं आहे, आणि महाराष्ट्राच्या बाहेर आम्ही कुठलाही उद्योग नेणार नाही. मराठी माणसाला आणि गुजरातचा बिझनेस आता महाराष्ट्रात येतो आहे, महाराष्ट्राचा बिझनेस गुजरातमध्ये नाही गेला. आम्ही आता विचार असं करतो आहे की RCF, मी त्या मिनिस्टरला विनंती केली आहे, हिंदुस्तान पेट्रोलियम, भारत पेट्रोलियम या तिघांनाही सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुठून नवीन स्मार्ट सिटी तयार करता येईल का. आणि JNPTलाही पण मी सांगितलं की आज आम्ही तिथे 1.25 लाख लोकांना रोजगार देणार आहे. 4,000 कोटीची इन्व्हेस्टमेंट आहे. आत्ता आम्ही 8,000 कोटी रुपयाचं नवीन कंटेनर टर्मिनलचं काम सुरू केलं आहे. त्यामुळे 50 लाख कंटेनरची कॅपॅसिटी 1 कोटी कंटेनरवर जाणार, दुप्पट. तर मी म्हटलं तिथे एक नवीन स्मार्ट ग्रीन सिटी तिकडे तयार करता येईल का. आणि त्याचबरोबर हे जे तिन्ही आहे, इव्हन टाटाचा पॉवर प्रोजेक्ट देखील, हे सगळं पोल्युशन जे आहे याच्यातून नवीन टेक्नॉलॉजीच्या आधारावर जर आपण हे सगळं केलं तर जे कोकणात जाईल तिथे पोल्युशन पण होणार नाही, कोकणातल्या मुलांना पण रोजगार मिळेल. आणि मुंबईमध्ये आता तुम्ही हळूहळू मुंबईत होणारी इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंट ही थांबवली पाहिजे. मी कोणाच्या विरोधात नाही आहे, पण मुंबईची क्षमता नाही आहे. तिन्ही बाजूला समुद्र आहे, जागा नाही आहे, आणि मुंबईत लोक लोंढ्याच्या लोंढ्याने येण्याचेच मार्ग आहेत, जाण्याचे मार्ग नाही आहे. आज अजून एक माझं स्वप्न आहे की मुंबईचा हा जो माहीमचा स्क्वेअर आहे ना, माझ्या काळात मी सगळ्यात पोल्युटेड जगा भारतातली इम्पॉर्टंट तो आहे. तर आता मी येणाऱ्या काळामध्ये इलेक्ट्रिक कार, इलेक्ट्रिक बसेस, इलेक्ट्रिक बाईक आणणार आहे आणि त्यातूनही मुंबईचं प्रदूषण कमी करायला मदत करू. आणि त्यामुळे मुंबईचा एक प्लॅन, विजन डॉक्युमेंट तयार झालं पाहिजे. नितीनजी, तुम्ही एकीकडे सर्व पायाभूत सुविधांच्या विकासासाठी काम करतात आणि दुसरीकडे तुम्ही आता मुंबईशी संबंधित विशेषतः BPTचा विकास आणि त्याच्या जोडीला दीपगृहांचा जो पर्यटनदृष्ट्या विकास करण्याची नवीन योजना तुम्ही जी आणलेली आहे, आणि त्याचबरोबर तुम्ही समुद्रातून जलवाहतूक व्हावी यासाठी सुद्धा प्रयत्न करायला लागलेला. तर या सगळ्या मागची प्रेरणा काय आहे आणि त्याचे नेमके फायदे काय? पहिली गोष्ट मी तुम्हाला सांगतो की आम्ही भाऊच्या धक्क्यावर एक 6 मजली वॉटर पोर्ट तयार करतो. त्याचं डिझाईन फार सुंदर आहे, एखाद्या तुम्ही बोलवून घ्या, फार सुंदर तयार केला. त्याची प्रीबिड कॉन्फरन्स झाली आणि तिथून रोरो सर्व्हिस सुरू करतो आहे. ती रोरो सर्व्हिस 100 ते 125 गाडी आणि 25 ते 30 ट्रक आणि बसेस मांडवा, अलिबाग आणि नवी मुंबई इथून जातील. म्हणजे तुम्हाला मुंबई, पुणे आणि मुंबई, गोवा जायचं असेल तर तुम्ही भाऊच्या धक्क्यावरून आपली गाडी रोरोमध्ये जहाजात टाकायची. वरती मस्त चांगलं 3 स्टार रेस्टॉरंट हॉटेल राहील. तुम्ही आपलं 20 मिनिटात तिथे पोचाल. तिथून गाडी बाहेर काढली, स्वतः ड्रायव्हिंग करत की कोकणात गेले तिकडे जाते. तुम्हाला पुन्हा सायन, चेंबूरहून चक्कर मारायची गरज नाही. तर हे एक सुरू करा. दुसरं, आम्ही प्रत्येक ठिकाणी 10 कोटी रुपये आमच्या सरकारतर्फे, जर तुम्ही पॅसेंजर फ्लोटिंग जेटी करणार असेल तर अनुदान द्यायचं ठरवलेलं आहे. आणि जर कंटेनर जेटी असेल तर आम्ही त्याला साधारणतः 25 कोटी रुपये देणार आहे. आता मी मुंबई टू गोवा रोरो सर्व्हिस सुरू केली आहे. त्यामुळे कंटेनर, आमचा जो प्रयत्न आहे की पहिली प्रायोरिटी वॉटरवेजला, दुसरी प्रायोरिटी रेल्वेला आणि तिसरी प्रायोरिटी रोडला. जर रोडला जायला ₹1.5 खर्च लागतो तर रेल्वेने जायला जर ₹1 खर्च लागतो तर पाण्याहून जायला 25 पैसे खर्च लागतो. त्यामुळे लॉजिस्टिक कॉस्ट एकदम कमी होईल. आणि त्यामुळे मुंबईमध्ये हा जो पाण्याचा सगळ्या याच्यात सी प्लेन, कॅटरमेरन, हॅवरक्राफ्ट, वॉटर बस, ते वॉटर बसची ऑर्डर दिली आहे. त्यातमध्ये लफडा झाला की ते स्टँडर्ड्स होते ना,
ते कोणते आहे त्याच्यावर वाद झाला, मग ते अमेरिकेत ती वेगळी होती, इकडे तिथं मामला निपटला आहे. ती आता लवकरच 1-1.5 महिन्यात येईल. दुसरं एक मी चांगली प्रयत्न करतोय, पण ती याच्यात आहे, म्हणजे पायलट प्रोजेक्ट आहे, सुरू आहे. मी कोचिन शिपयार्ड आमचं असं एक तयार करत आहे. ते जहाज पण नाही, हवाई जहाज पण नाही, पण ते पाण्यावरून 8 मीटरवरून उडणार आहे. त्याच्यात 50, 30 आणि 90 कॅपॅसिटी राहील. मी त्याचं नाव जुगाड ठेवलं आहे. आणि ते 140-160 किलोमीटर पर स्पीडने धावणार आहे आणि ते पाण्यातच उतरणार आहे. आणि त्याचं किलोमीटर खर्च 10 रुपये किलोमीटर आहे फक्त. म्हणजे एस टीपेक्षाही स्वस्त तिकिटात आपल्याला मुंबईवरून गोव्याला जाता येईल. आणि हे जे BPT आहे, इथे आम्ही मोठं वॉटर टर्मिनल बांधतो आहे. ऑलरेडी जे नवीन आहे त्याला सुधारतो आहे. आणि तिथून मग तुम्हाला गोवा, रत्नागिरी, कुठेही सिंधुदुर्ग जाता येईल. त्यामुळे तिथून वाहतूक सुरू करण्याची कल्पना आहे. आता ही पुन्हा माझी घोषणा नाही आहे, पण माझी इच्छा आहे की जसं दुबईला ती एक बुर्ज खलिफा म्हणून एक बिल्डिंग आहे, जगातली सगळ्यात उंच, त्याच्यापेक्षा उंच एक राजा शिवछत्रपती टॉवर उभं करायची इच्छा आहे. ज्याच्यावर 30 मजले कन्व्हेन्शन सेंटर, 30 मजले केवळ रेस्टॉरंट, 30 मजले हॉटेल्स आणि 20 मजले मॉल आणि अंडरग्राऊंड मोठं 10 ते 15 हजार गाड्यांचं पार्किंग आणि अशी एक मोठी उंच बिल्डिंग. आणि त्या वरच्या टॉवरवर छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यातले आर्ट गॅलरी चित्र राहतील आणि बाजूला म्युझिकल फाउंटेन, लाईट अँड साऊंड शो आणि तो मरीना पूर्ण आणि ते क्लीन समुद्र. आणि त्याला चांगलं करायचं एक प्लॅन आहे. आता बरेच आर्किटेक्ट काम करतात आहेत. मुंबईमध्ये प्रॉब्लेम असा आहे की हे कामं करण्याकरता लोकांच्या सपोर्टची पण गरज आहे. आणि इकॉलॉजी, एन्व्हायरमेंट आणि डेव्हलपमेंट दोन्ही समन्वयातून पुढे नेण्याची गरज आहे. एक आपण प्रश्न घेऊया. काही आपले मान्यवर प्रश्न विचारतात, त्याच्यानंतर चर्चा सुरू ठेवू. नमस्कार नितीनजी. आपल्या ग्रामीण महाराष्ट्राच्या किंवा एकूण भारताच्या ग्रामीण भागाचा चेहरामोहरा बदलण्यासाठीची एक महत्त्वाची योजना, आपण त्याचे एक प्रमुख शिल्पकार आहात, ते प्रधानमंत्री ग्राम सडक योजना. आणि गेल्या काही वर्षात या योजनेला निधी न मिळाल्यामुळे त्या योजनेची अनेक कामं रखडलेली आहेत आणि पर्यायाने ग्रामीण भागाचा विकासावर त्याचा परिणाम होतोय. तर या योजनेचं महाराष्ट्रापुरतं भविष्य काय असेल? प्रधानमंत्री ग्राम सडक योजना ही देशाच्या इतिहासातली एक खूप चांगली योजना आहे. ज्यावेळी अटल बिहारी वाजपेयी देशाचे प्रधानमंत्री होते तेव्हा मी मुंबईमध्ये मंत्री होतो. त्यावेळी त्यांनी मला बोलवून यासंबंधी खेडं जोडणारी योजना तयार करायला सांगितलं. आपल्या देशात 6.5 लाख खेडी आहेत आणि या योजनेतून 1,70,000 खेडी जोडल्या गेली आहेत. मध्ये काँग्रेसच्या आणि UPAच्या राज्यात हे ज्या नवीन नवीन योजना आल्या, नरेगा वगैरे, याच्यावर खूप निधी वाढला आणि प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेचा निधी कमी झाला. ते जे म्हणतात ते खरं आहे की याकडे महाराष्ट्रात अनेक कामं अडकलेली आहेत, देशात अडकलेली आहे. स्थिती काही चांगली नाही आहे. आणि या बाबतीमध्ये ही 100% केंद्र सरकार फायनान्स करणारी योजना आहे. त्यांनी काय केलं होतं की त्याची फेज ठरवली आणि महाराष्ट्राच्या फेजमध्ये ते काम होऊन गेलं, बाकीच्या राज्यात होत नाही. तर ते पैसे आता महाराष्ट्राला देतच नाही. तर मुंडे साहेबांच्या निधनानंतर मला काही काळ ग्रामीण विकास मंत्री व्हायची संधी मिळाली होती. त्यावेळी तेव्हा मी ते लगेच हेही केलं होतं, पैसे महाराष्ट्राला द्यायचं ठरवलं. पण नंतर मी खातं बदललं, ते राहिलं आहे. सध्या स्थिती चांगली नाही आहे. ते म्हणतात ते सगळं खरं आहे. मी दिल्लीमध्ये याकरता प्रयत्न करीन, पण माझा या खात्याशी सध्या काहीच संबंध नाही आहे. सर, निवडणुकीपूर्वी आपण असं म्हटलं होतात की टोलचा खेळ मीच सुरू केला आणि मीच तो संपवणार आहे. आणि आत्ता मध्यंतरी एक आपलं असं आम्ही ऐकलं की टोल कधीच बंद होऊ शकत नाही. त्या दोन्हीतलं नक्की खरं काय आहे ते जरा सांगितलं तर बरं होईल. पहिली गोष्ट अशी आहे की आपल्या देशामध्ये इफ यू वॉन्ट गुड सर्व्हिसेस यू हॅव टू पे फॉर इट. आता तुम्ही एवढ्या मोठ्या हॉटेलमध्ये हॉल किरायाने घेतला, याचं पर डिश वगैरे काही 2,500 रुपये असेल. आता तुम्हाला जर 10 रुपयाचं केलं तर आझाद मैदानावर बसा झाडाच्या खाली आणि कार्यक्रम करा. पण तुम्हाला आझाद मैदानही नको, हॉटेलही पाहिजे, फुकटात पाहिजे असं तर होणार नाही. मी ते बोललो होतो, या दोन्ही गोष्टी खऱ्या आहेत. पण काय केलं की याच्या आधीचे वाक्य काढून टाकले, त्याच्या आधीचे काढले, कामच आहे तुमचं आहे. त्याच्यामुळे ते म्हणतात ते बरोबर आहे. मी स्वतः 67 टोल आतापर्यंत रद्द केले आणि आता पुन्हा 17 टोल रद्द करतो आहे. आणि टोलच्या बाबतीमध्ये एक अशी पॉलिसी आम्ही तयार केली आहे की ती कॅबिनेट समोर आहे आणि फायनान्स मिनिस्ट्री आणि कॅबिनेटचं अप्रुव्हल मिळाल्यानंतर त्यातून मोठ्या प्रमाणावर रिलीफ मिळणार आहे. पण ती काय राहील आणि त्याला काय म्हणाल ते मी आज सांगू शकत नाही.
पण त्यातून नक्कीच मोठ्या प्रमाणात समाधान मिळेल असं मला वाटतं. आणि म्हणून मी असं म्हटलं होतं की यातून बाय अँड लार्ज लोकांना मोठा रिलीफ मिळेल. हे साधारणतः किती महिन्यात होईल? आता कॅबिनेटमध्ये आहे, प्रधानमंत्री आणि अर्थमंत्र्यांचं अप्रुव्हल त्याला मिळालं तर ते माझ्या हातात नाही आहे, पण ते मिळालं की मला वाटतं डिसेंबरच्या आत काहीतरी होईल. मी PMO बरोबर आम्ही त्यांच्या 2दा चर्चा पण केल्या आहेत आणि मला वाटतं होईल. त्या अर्थाने मी हे बोललो. पण आता तुम्हाला मी सांगतो की जसं एक्सप्रेस हायवे आहे, 22,000 कोटी 28,000 कोटी खर्च करणार, लँड एक्विशनच्या किमती आपण 5 पट देणार. आणि मग एक तर तुम्हाला ठरवावं लागेल की आपण रोड नाही बनवायचे, किंवा आपण जर कर्ज काढून बाहेरून पैसा आणणार, हा सगळा खर्च करणार. मग हा पैसा आपण जर काही पैसा गव्हर्नमेंट देईल, पण गव्हर्नमेंटच्या मर्यादा आहेत. आणि त्यामुळे माझी आपल्याला विनंती अशी आहे की यातून अशी पॉलिसी तयार करूया की आपल्याला टोल नाक्यावर थांबायची गरज पडणार नाही. या पॉलिसीतून बहुसंख्य लोकांना काही रिलीफ देता येईल का तो देण्याचा प्रयत्न करू. ट्रक आहे, ट्रेलर आहे, त्याच्यात त्यांचा ट्रॅफिक जवळ असला तर फायदा होईल. एक गोष्ट हे पुण्याचे आहेत, वेलणकर साहेब म्हणून प्रश्न विचारतो. जेव्हा मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे नव्हता तेव्हा मुंबईपासून पुण्यापर्यंत यायला 8 तास, कधी 9 तास लागायचे. खंडाळ्याच्या घाटात अनेक वेळा खोळंबायचो. मलाही आठवतं, मी ज्यावेळी पुण्यात जायचो तो 8-8 तास 9-9 तास असे बसायचो, पाणी पण प्यायला मिळायचं नाही. आता मुंबई आणि पुणे 9 तासाच्या ऐवजी जर 1.5-2 तासात झालं तर तेवढ्या वेळ गाडी कमी चालते, इंजिन कमी चालतं, पेट्रोल डिझेलची बचत होते, वेळेची बचत होते, प्रदूषण कमी होतं. तर तुमचं जेवढं डिझेल पेट्रोल वाचतं तेवढंही पण आपण थोडासा त्रास सहन केला तर आपला वेळ वाचतो, बाकी आपल्याला फायद्यात मिळतं. तर मी म्हटल्याप्रमाणे खेल मैंने चालू किया है खतम मैं करूँगा हे पॉलिटिकल मीटिंगमधलं वाक्य होतं. त्याच्यात मी मॅक्झिमम लोकांना यातून आम्ही रिलीफ देणार आहोत एक. आणि दुसरं असं की हे करत असताना जसं ई टोल आलं, जसं तुमचा मोबाईल फोन आहे की कुठल्याही टोल नाक्यावर कोणाला थांबायची गरज नाही पडणार. आणि आता अशी सिस्टीम आणली की तुम्हाला स्टिकर लावलं राहिले. आम्ही ऑलरेडी ॲक्सिस बँक आणि ICICI बँकबरोबर एक कंपनी केली होती. थोड्या अडचणी आल्या पण डिसेंबर ते होऊन जाईल. आणि आम्ही आमचा प्लॅटफॉर्म सगळ्या राज्य सरकारला फुकट वापरायला देणार आहे. त्यामुळे कुठेही थांबायची गरज नाही, कुठे दादागिरी नाही. आणि त्याचबरोबर जे मॅक्झिमम लोकांना रिलीफ मिळेल, साधारण 70 ते 75-80% लोकांना, असं धोरण आम्ही आखलं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला नक्कीच याच्यामधून पुष्कळशा गोष्टीतला रिलीफ मिळेल. हा त्या माझ्या बोलण्यातला मागचा पॉलिटिकल आशय होता. आणि ज्या ठिकाणी मी बोललो तो टोल होता पनवेल जवळचा. पाटील आमचे विधायक आहेत, त्यांनी बरंच आंदोलन केलं होतं आणि मी तिथे म्हटलं होतं की हा टोल आम्ही बंद करू. महाराष्ट्र सरकारने तो टोल बंद केलेला आहे. मी ज्यावेळी त्याच्या संदर्भात ज्या पब्लिक मिटिंगमध्ये मी पनवेलला बोललो होतो तो टोल बंद केलेला आहे. पण सर्वंकष टोल बंद करून टाका तर मग डेव्हलपमेंट होणार नाही. पण त्यातून किती रिलीफ देता येईल तो देण्याचा आमचा प्रयत्न आहे. म्हणजे आता तुम्ही ज्या काही योजना बोललात, कारण या सगळ्या गोष्टी दीर्घकालीन आणि काही काळानंतर त्याची फलितं आपल्या समोर येणार आहेत. या सगळ्या गोष्टींसाठी त्या राजकीय नेतृत्वाकडे एक पॉलिटिकल विल किंवा राजकीय इच्छाशक्ती लागते. तर ही राजकीय इच्छाशक्ती पवारांनंतर नितीन गडकरींकडेच आहे अशा पद्धतीचं बोललं जातं आणि त्यामुळे महाराष्ट्र तुमच्याकडे वेगळ्या नजरेने बघतो. बघा, मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. मी काही व्यावसायिक राजकारणी वगैरे नाही. मी कोणाच्या गळ्यात हार नाही घातला, कोणाचे कटआउट नाही लावले, कोणाला बायोडाटा दिला नाही, कोणाला काही मागायला कधी गेलो नाही. त्यामुळे जेव्हा मी RSS स्वयंसेवक विद्यार्थी परिषदेचं काम करायचं आणि जेव्हा माझं शिक्षण संपलं तेव्हा मी एवढंच ठरवलं की आपलं घर परिवार सांभाळून समाजाकरता देशाकरता काही करायचं. आम्ही काही खूप त्यागी तपस्वी वगैरे मोठी माणसं नाही आहोत. पण आज राजकारणातलं सगळ्यात मोठं दुर्भाग्य काही असेल तो जो उठतो तो तिकीटच मागतो. तिकीट आणि प्रत्येकाला सत्ता पाहिजे आणि सत्ता मिळाली की याच्या बायकोला तिकीट द्या, मग याच्या मुलाला तिकीट द्या, मग याच्या चमच्याला तिकीट द्या. त्याची लाईन लावूनच ठेवली त्यांनी. आणि सत्ता मिळाल्यानंतर तो काही समाजाचं मला भलं करायचं आहे, गरीब माणसाचं घर करायचं आहे, मला काही हे सगळं फुले आंबेडकर शाहूमहाराजांचं नाव घ्यायचं. मोठी नाटक कंपनी आहे आणि मोठं भाषणं कृष्ण सुंदर देतात सगळे. पण प्रत्यक्षात जेव्हा वेळ येते तेव्हा स्वतःशिवाय आणि स्वतःच्या घराशिवाय काही बोलत नाही.
हे अपयश राजनीतिक पक्ष पार्टीचं आहे की आपल्याला आपल्या कार्यकर्त्यांना आणि नेत्यांना आपण राजकारण आहे, समाजकारण आहे, राष्ट्रकारण आहे, विकासकारण आहे. मी नाही म्हणतो की पॉलिटिक्स इज अ इन्स्ट्रुमेंट ऑफ सोशो इकॉनॉमिक रिफॉर्म. मी 15,000 मुलांना रोजगार दिला आणि अजूनही ग्रामीण भागातल्या छोट्याशा प्रयोगात मी काम, मला आनंद आहे. मला जर राजकारण सोडून ते काम करायची संधी मिळाली तर मी आनंदाने करीन. नितीनजी, तुम्ही ज्या तडकपणे बोलता त्याच्यातून वाद सुद्धा निर्माण होतात. आजचा जो ताजा वाद आहे, तुम्ही साहित्यिकांच्या पुरस्कार परत करण्यासंदर्भात जे कशाचा वाद आहे? आणि मी पुन्हा बोलतो, मी घाबरत नाही कोणाला. मला एक सांगा, कर्नाटकमध्ये जे साहित्यिक होते त्यांची हत्या झाली. हां, त्यातच राज्य सरकार कोणाचं? काँग्रेसचं. नंतर उत्तर प्रदेशमध्ये दादरीला घटना घडली, राज्य कोणाचं? समाजवादी पार्टीचं. मुंबईमध्ये पानसरेंची हत्या झाली, दाभोळकरांची हत्या झाली, राज्य कोणाचं होतं? काँग्रेस राष्ट्रवादीचं. आमच्या सरकारने पकडले मारेकरी आता. आणि जेव्हा आता या घटनेशी आमचा, नरेंद्र मोदींचा, भाजपचा अर्थार्थी डायरेक्ट इनडायरेक्टली काही संबंध नाही. म्हणजे IBNवर न्यूज चालू आहे आणि जी मराठीला जबाबदार धरणं, हे काय धंदा आहे? आमचा काय संबंध आहे? आम्ही या एकही घटनेशी डायरेक्टली इनडायरेक्टली नरेंद्र मोदीचा, भाजपचा, संघाचा आमचा काही संबंध नाही आहे. बरं, पानसरेंची हत्या झाली तेव्हा काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसचं राज्य होतं. तुमची यांची झाली दाभोळकरांची. हां, आता मला एक सांगा की या सगळ्या प्रकरणात तुम्ही प्रत्येक वेळा कायदा आणि सुव्यवस्थेची जबाबदारी राज्याची आहे आणि या घटनेशी आमचा काही संबंध नाही आहे भाजपचा, नरेंद्र मोदीचा तर बिलकुल नाही आहे. आता जो उठतो तो आपला पुरस्कार वापस करतो आहे. मी प्रश्न विचारतो, जेव्हा मुंबईत बॉम्बला झाला, निरपराध लोक मेलीत, तेव्हा का नाही पुरस्कार वापस केला? जेव्हा पंजाबमध्ये निरपराध लोकांची हत्या झाली तेव्हा का नाही पुरस्कार वापस केला? जेव्हा पाकिस्तानचे आतंकवादी इथे ओबेरायमध्ये घुसले आणि इतक्या, तेव्हा का नाही पुरस्कार वापस केला? किती घटना घडल्यात, तेव्हा का नाही वापस केला? आणि आत्ताच का पुरस्कार वापस करतात? याचं कारण, आमचं राज्य येण्याच्या आधी हे जे समाजवादी आणि लेफ्टिस्ट होते खूप दळण दळलं. मोदींच्या नावाने आमच्या नावाने जेवढे खडे फोडायचे होते तेवढे फोडले. त्यांच्या छातीवर रगडून त्यांनी एवढ्या शिव्या देऊन आम्ही भारतीय जनता पार्टी पूर्ण बहुमताने दिल्लीत निवडून आलो. आता त्यांच्या पोटात सहन नाही होत, त्या मोदी प्रधानमंत्री झाले आणि म्हणून हे राजीनामे देतात. तर देऊ द्या. पण मी एक प्रश्न सगळ्यांना विचारतो की ज्या घटनेकरता ही लोक नाराज झाली आणि आपले पुरस्कार वापस करतायत, त्या कोणत्या घटनेकरता आम्ही जबाबदार आहोत? नितीनजी, तुम्ही स्वतः लिबरल आहात, म्हणजे स्वतः आम्ही अनेकदा बघतो, तुम्ही इतके वर्ष आम्ही तुम्हाला बघतोय, तुम्ही स्वतः स्वयंसेवक आहात, अगदी जाहीरपणे कुठल्याही नेत्याच्या आधीपासून ते सगळं स्वतः दाखवत आहे. ते मूळ मुद्दा असा आहे की जो धर्मवेडेपणा तुमच्याच पक्षातल्या आसपासल्या किंवा परिवारातले, संघ परिवारातले जे इतर संघ आहेत त्यांच्यातनं ज्यावेळेला ते वाक्य येतात त्याच्यामुळे वातावरण बिघडतंय की नाही? एक तुम्हाला सांगतो, मी मला जास्त स्पष्ट बोलता येत नाही, नाहीतर मी तुम्हाला बाहेर गेल्यावर नंतर उत्तर देईन. याचं असा जसा समाज आहे तसे पार्टीत लोक येतात आणि जो निवडून येतो त्याला आम्ही तिकीट देतो. बाळासाहेब ठाकरे एक होते, ज्यांनी कधी जाती पाहून, धर्म पाहून तिकीट नाही वाटले. आमच्यात धमक नाही आहे. मी BJPचा अध्यक्ष होतो, मला ओकारी यायची वेळ यायची, लोक ते जातीचे गणित मांडायची. पण पहिला प्रश्न मी तुम्हाला, आमच्या पक्षात वेगळ्या प्रकारची लोक आहेत. मी अध्यक्ष असताना एकदा म्हटलं होतं, बॉम्बे टू गोवा एक पिक्चर होता, एक पकोडा खाणारा पोरगा होता, त्याच्या आईने त्या तोंडाला पट्टी लावली होती. तर मी म्हटलं होतं एका अधिवेशनात, भाषणात म्हटलं होतं की प्रत्येकाच्या गळ्यात हार घाला, तोंडाला एक पट्टी लावा. आता आमची पार्टी लोकतांत्रिक पार्टी आहे, पिता पुत्र मा बेटा, प्रोप्रायटरी कन्सर्न नाही आहे. जो उठते तो TV वर जाऊन बोलतो. तर माझं म्हणणं, आता अध्यक्षांनी पण सांगितलं की बोलू नका. आता हे काय आहे की हे बोलणारे लोक इकडे बोलतात, याचा अर्थ त्यांनी बोललं म्हणजे हे भाजपचं मत नाही आहे. माझा प्रश्न केंद्रीय मंत्र्यांना नाही आहे, माझा प्रश्न भाजपाच्या माजी अध्यक्षांना आहे. आणि तो मी विचारण्याची हिंमत करतो, कारण आत्ता आपण सांगितलं की आपण जे बोलता ते करता आणि जे करता त्याला बोलायला घाबरत नाही आपण. तर 2011 साली जेव्हा लोकपालचा विषय होता, आपल्या सहीचं पत्र माझ्याकडे आहे की आमचा पाठिंबा लोकपालला आहे. अरुण जेटलीजींनी नंतर कळवलं की पाठिंबा लोकपालला आहे. तर आपण म्हणला की समाजवाद्यांना रगडून आपण निवडून आला, पण जनता भ्रष्टाचाराखाली रगडली जाते अजूनही सरकारी कार्यालयांमधून, ते काही थांबलेलं नाही. तर लोकपालचा विषय जर मोदीजी मानत नसतील
तर पक्षाध्यक्ष म्हणून आपण एखादं पत्र माजी पक्षाध्यक्ष म्हणून त्यांना लिहू शकता का की हे आपल्या पक्षाची कमिटमेंट आहे, असं माझं प्रश्न. पहिली गोष्ट अशी आहे की आमचं सरकार आल्यानंतर बघा भ्रष्टाचार समूळ नाही झाला असं म्हणून मी 1,35,000 कोटी रुपयाचे कॉन्ट्रॅक्ट दिले. माझ्या ऑफिसमध्ये एकही कॉन्ट्रॅक्टर येत नाही आणि मी खुल्या रूपाने आव्हान देतो, एक जण तुम्हाला माझ्या पश्चात मिळाल तरी सांगा. आज आमच्या सरकारमध्ये एकही मंत्र्यावर भ्रष्टाचाराचे आरोप नाही, कुठलं स्कॅन्डल घडलेलं नाही. पण प्रश्न असा आहे सरकारी यंत्रणेमध्ये आपण कायदे बदलले पाहिजे. इथे डायरेक्टर ऑफ शिपिंग म्हणून आहे या मंत्रालयाच्या समोर, तिथे कामं होताना मी एकदा अभ्यास केला आणि सांगितलं सगळं ईमेलवर झालं पाहिजे, तुमच्याकडे कोणी येणार नाही, आला तर याद राखा म्हटलं. आता तुम्ही कुठेही शिपिंगमध्ये चौकशी करा, तुम्हाला सगळ्या गोष्टी तिथे मिळतात. आता मी RTOचा भ्रष्टाचार बंद करायला नवीन बिल आणलं, आता राज्य सरकार त्याला विरोध करतं. तेच RTOचे ऑफिसर जे आहे लक्ष्मी दर्शन घेणारे त्यांना इंटरेस्ट आहे की येऊ नये, कारण ड्रायव्हिंग लायसन कॉम्प्युटर ट्रेस घेणार, नॅशनल परमिट इंटरनेटवर मिळणार, व्हायोलेशन केलं फोटो निघणार. माझा दावा हा नाही आहे, पण एक दावा नक्की आहे की जेवढं काल होतं त्यापेक्षा आज मोठी सुधारणा झालेली आहे आणि अजून सुधारणा करण्याला वाव आहे. त्यामुळे भ्रष्टाचाराच्या विरुद्ध आमचा लढा चालू राहील. या बाबतीत जे करता येईल ते सगळं आम्ही करू. राहिलं लोकपालचं बिल, तो बिलकुल मुद्दा बरोबर आहे, पण मी तुम्हाला क्षमा मागून सांगतो की माझं ते पत्र दिलं ही चूक केली की बरोबर केलं असं माझ्या मनात कधी कधी संभ्रम निर्माण होतो. मला अडवाणीजी, सुषमाजी आणि अरुण जेटलीजी हे पत्र देण्याकरता अनुकूल नव्हते, पण अण्णांचं प्राण वाचले पाहिजे. मी पत्र दिल्यामुळे काँग्रेसवाले यांचा फुटबॉल केला होता. प्रणव मुखर्जी रोज यांना आगे वळले, मी पत्र दिल्यामुळे त्यांचं तोंड बंद झालं आणि प्रणव मुखर्जींना यांना बोलवावं लागलं आणि मग विलासराव देशमुखांना पत्र घेऊन अण्णांचं उपोषण सोडायचा पाठवतो. पण मी जर पत्र दिलं नसतं तर काँग्रेसवाले जे रामदेव बाबाची हालत केली ना त्या रामलीला मैदानावर, ती यांची हालत करण्याचा प्लॅन चिदंबरमने तयार केला होता. पण मी पत्र दिलं तर त्याच्या मला काय फळ मिळालं ते मला बोलायचं नाही आहे, पण माझ्या मनात मात्र एक संभ्रम आहे की झालं चूक केलं की बरोबर केलं. आता प्रश्न असा आहे की लोकपालला आमचं समर्थन आहे आणि ते व्हायला पाहिजे, यात काही अडचण नाही आहे. ते करण्यामध्ये युनॅनिमिटी घडवून आणण्याचाही मध्ये प्रयत्न झाला थोडाशा आहे, पण या सगळ्या गोष्टी आमचे जे राज्य सरकार आहेत त्यांनी या बाबतीत निर्णय केलेला आहे. पण एक गोष्ट लक्षात घ्या, न्यायालयीन व्यवस्था असेल, सुप्रीम कोर्ट हायकोर्ट जजेस असतील, केंद्रीय मंत्री असतील, IAS ऑफिसर असतील आणि पत्रकार असतील, शेवटी सगळी माणसं आहेत. वाघमारेजी तुम्ही पण मला हे सांगू शकत नाही की हा फलाना माणूस आहे एकदम 100% सोना आहे, असं नाही आहे. प्रश्न सगळीकडे आहेत, समस्या सगळीकडे आहेत. थोड्या बहुत प्रमाणात अनेक गोष्टी आतून कळतात ज्या बोलण्यासारख्या नाही आहेत आणि म्हणून या सगळ्या गोष्टी सुधारण्याकरता एक माणूस आला आणि म्हणजे सगळे प्रश्न सुटतील असं नाही आहे. पण मी तुमच्या भावनेशी सहमत आहे की आम्ही जे त्यावेळी भूमिका मांडली आणि जी कबूल केली ती अनेक राज्यात आम्ही पूर्ण केलेली आहे आणि केंद्रात देखील आम्ही करू. तुम्ही विदर्भात आणि नागपुरामध्ये बऱ्याच छान प्रमाणात रस्त्यांचं जाळं पसरलेलं आहे, पण दरवर्षी कोकणामध्ये आम्ही गणपतीच्या वेळी शूटिंगला जातो तर कोकणातले रस्ते अजून तेवढ्या छान तऱ्हेचे का नाहीत. आणि दुसरा प्रश्न थोडाशा कवितेच्या स्वरूपात विचारतो की सुरेश भट आपल्या सर्वांचे आवडते कवी आहेत, त्यांच्या 4 ओळी होत्या की मरणाने केली सुटका जगण्याने छळले होते. हे पूर्ण ऐकू का? इतुकेच मला जाताना सरणावर कळले होते, मरणाने केली सुटका जगण्याने छळले होते. क्या बात आहे. तर या त्यांच्या ओळी होत्या, त्याच्यावर मी 4 ओळी सध्या मला सुचलेल्या आहेत की जी सामान्य माणसाची भावना आहे आणि त्याचं उत्तर तुम्ही जरी तुमच्या खात्यातला हा प्रश्न असला तरी देऊ शकाल. पिठल्याने केली सुटका वर्णाने छळले होते, इतुकेच मला खाताना पानावर कळले होते. त्याचं उत्तर फक्त तुम्ही आम्हाला दिलं तर थँक्यू. विष्णूंचा विषय डाळीबद्दल आहे आणि म्हणून क्रॉप पॅटर्न बदलून आता डाळी जास्त लावल्या पाहिजे. माझ्या माहितीप्रमाणे डाळीचं क्षेत्र येणाऱ्या या वर्षातलं जवळपास 2.5 पट ते 3 पट झालेलं आहे आणि डिसेंबरमध्ये विष्णूजी डिसेंबरमध्ये किंवा जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात
तुम्हाला 100 रुपये किलोपेक्षा स्वस्त डाळ निश्चितपणे मिळेल, कारण तेव्हा ते उत्पादन होईल. आणि आमची पण चुकी झाली, मी त्या कमिटीत होतो. बघा, चुका असतील तर त्या प्रामाणिकपणे मान्य केल्या पाहिजे. मी आमच्या प्राईम मिनिस्टर आणि प्राईम मिनिस्टर सेक्रेटरीला विचारलं, तो त्यांनी मान्य केलं की आपल्या लक्षात नाही आलं. जेव्हा डाळीचा विषय होता तेव्हा आम्ही मिटिंग झाली, तर त्यांनी आम्हाला सांगितलं 5,000 टन डाळ आपण आयात करू. आता 5,000 टन डाळ म्हणजे भारतात भुरका आहे, काही प्रश्न नाही. त्यावेळी आम्हाला 2 लाख टन आयात करता आली असती, आणि त्यावेळी भाव 120 वगैरे होता. ब्रह्मदेशात काही डाळ अवेलेबल होती. आम्ही त्यावेळी 2 लाख टन जर डाळ आयात केली असती तर कदाचित आज हे रेट नसते वाढले. डाळीचंही स्टॉक ठेवला पाहिजे देशात, कांद्याचा स्टॉक ठेवला पाहिजे. डाळीच्या भावाचा आणि कांद्याचा संबंध इकॉनॉमिक पॉलिसीशी नाही, हे डिमांड अँड सप्लायशी आहे आणि स्टोरेज सिस्टीमशी आहे. त्यामुळे आता भारत सरकारने हा निर्णय घेतलेला आहे की पुढे जेव्हा डाळीचं प्रोडक्शन वाढेल तेव्हा आम्ही डाळीचंही पण मोठं स्टोरेज करून ठेवू, आणि डाळ वाढली तर आम्ही मार्केटमध्ये ठेवू. आणि आज निर्णय झाला आहे की ज्या महाराष्ट्रात ज्या डाळी पकडल्या आहेत त्या पुन्हा मार्केटमध्ये ऑप्शन करू, म्हणजे जेणेकरून डाळीचे भाव कमी होतील. जर प्रोडक्शन सरप्लस असेल, अवेलेबिलिटी सरप्लस असेल तर कॉस्ट कमी होते. त्यामुळे डाळीमध्ये तुम्हाला डाळी तुमच्या वर्णाला जानेवारीत चांगली चव येईल, एवढं मी तुम्हाला विश्वासाने सांगतो.